आजच्या व्हिडिओमध्ये आपण चविष्ट आणि पारंपरिक भरलेले कारले बनवणार आहोत। मसालेदार सारणाने भरलेली आणि मंद आचेवर शिजवलेले हे कारल्याची भाजी जेवणाची चव अनेक पटीने वाढवते। कारल्याचा कडूपणा कमी करून स्वादिष्ट पद्धतीने बनवलेली ही रेसिपी नक्की करून पहा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। कारले भरून कारली करणार आहे। तर त्यासाठी बघा एक अर्धा किलो होईल एवढी मी कारली घेतलेली आहे। ही कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा आता आपल्याला याला भरण्यासाठी व्यवस्थित चिरून घ्यायचे। तर बघा अशा प्रकारे मी कारल्याचे बिया सर्व काढून घेतलेले आहेत। बघा मी 2-3 प्रकारे कारली चिरून घेतलेले आहे। बघा तुम्ही अशी पण चिरून घेऊ शकतायसा आणि अशी पण मी चिरून घेतलेले आहे। बघा यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। आता ही आपण कारली शिजण्यासाठी टाकूया। प्रथम कारली बघा पाण्यात टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि थोडंसं यामध्ये मीठ पण टाकायचं आहे। अशी शिजवून घेतली म्हणजे थोडासा कडूपणा नाहीसा होतोय, त्यामुळे अशी आपण मीठ टाकून शिजवून घ्यायची कारली। अशा प्रकारे मी आता पाणी आणि मीठ दोन्ही एकत्र घालून घेतलेले आहेत। बघा कारली आता याला आपल्याला गॅसवरती शिजू द्यायची आहे। ती जास्त काही शिजवायची नाही, थोडीशी अर्ध कच्ची शिजवायची आहे ती। आता कारली शिजू तोपर्यंत आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। बघा आता यावरती झाकून ठेवायचं आपल्याला। उकळी आल्या का बघा आपल्या कारल्याला उकळी आलेली आहे। आता ही खालचा भाग वर करायचा आणि वरचा भाग खाली करायचा, म्हणजे खालची कारली शिजलेली असतील आणि आता वरची कच्ची आहे त्यामुळे खाली वर करायचं आपल्याला। आता बघा आपल्याला फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे। बघा थोडंसं मी वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे। बघा 2 गड्डे लसूण घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत बघा एवढ्या मी, 2 कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा गूळ घेतलेला आहे। ऑप्शनलसाठी गूळ आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरा, नको असेल तर राहू दे। आणि चिंच घेतलेला आहे बघा मी, थोडीशी पाण्यात भिजत घातलेली आहे चिंच। आणि आता आपल्याला फोडणीसाठी शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे, त्यासाठी मी शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत बघा। आणि तीळ जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचे। मी आता बघा खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं चिरून घेतलेलं आहे बघा। आता आपल्याला ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मी तीळ जिरं, दालचिनीचा 1 तुकडा, 2 लवंग आणि 2-3 मिरे घेतलेले आहेत बघा मी भाजून। हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत बघा। तुम्ही याबद्दल गरम मसाला पण वापरू शकतायसा। याबद्दल जर हे साहित्य तुमच्यात नसेल तर तुम्ही गरम मसाला पण यासाठी वापरू शकतायसा। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा, एकदम पूड करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपली पूड बारीक तयार झालेली आहे। बघा अशा प्रकारे आपली कारली शिजून तयार झालेली आहे। आता यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा सगळं। मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घेणार आहे बघा। ते शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत मी। आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण बघा खोबरं, लसूण, कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे, हे बारीक करून घ्यायचं आहे बघा। आता आपल्याला पहिला वाळला मसाला बारीक करून घ्यायचा, नंतर ओला मसाला बारीक करून घ्यायचा। त्यामध्ये बघा आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे। मी मिक्सरला बारीक करताच गूळ टाकायला लागले। ही बघा चिंच पण आपल्याला बारीक करून घालायची आहे बघा यामध्ये, पाणी चिंचेचं गूळ का पोळ काहीतरी म्हणतात त्याला, शोधणं घे जरा, मी नाही घेत। बघा अशा प्रकारे आपलं चिंचेचं पाणी पण तयार झालेलं आहे। हे आपल्याला मिक्सरला बारीक करताना यामध्ये घालायचं आहे बघा, वापरायचं आहे। बघा आपला मसाला अशा प्रकारे बारीक तयार करून झालेला आहे। आता आपल्याला बघा हे तीळ जिरं बारीक केलेले हे पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा। आणि थोडं शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला घालायचं आहे यामध्ये। आपल्याला थोडीशी हळदपूड घालायची आहे बघा। परत एकदा मी कारली स्वच्छ धुवून आणलेले आहेत बघा। शिजल्यानंतर पण मी एकदा धुवून आणलेले आहेत कारली। आता आपल्याला ह्याला बघा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे। चिकन टाकत नाही का? यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे मी,
त्यामुळे मी काय चटणी वापरणार नाही. हिरवी मिरची ऐवजी तुम्ही चटणी पण वापरू शकता यामध्ये. दाखवत ना मग ठेवायचं. मग अशा प्रकारे आपल्याला मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे यामध्ये. काय सांगितलं मी? काय 10 बसला भरून आणून दाखव ठेव, दाखव ठेव. आत्ता नाही भरून आणून सांगितलं. बघा अशा प्रकारे आपला मसाला भरलेला आहे मी. बघा अशा प्रकारे मी कारली भरून घेतलेले आहेत. मसाला सगळा व्यवस्थित भरून घेतलेला आहे. आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा याला. फोडणीसाठी बघा आपल्याला प्रथम तेल वापरायचं आहे. तेल थोडंसं जादाच लागणार आहे आपल्याला. थोडीशी मी मोहरी टाकली बघा यामध्ये. थोडंसं जिरं, कढीपत्त्याची 2 पानं घातलेले आहेत बघा. थोडीशी हळद सांगितलीच मला. आपला थोडासा मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे. तो मसाला आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे बघा. आता आपली कारली भरलेली सगळी तेलामध्ये सोडायची बघा आपल्याला व्यवस्थित. गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला. मी आतून वाढवलं ना. आपला मसाला खाली लागू नये म्हणून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे बघा. एक मंद आचेवर आपल्याला 10 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं बघा कारली. जरा मसाला व्यवस्थित शिजूपर्यंत. मसाला खाल्ले. आता आपले 10 मिनिटं झालेले बघा कारलं शिजायला टाकून. आता बघूया आपण कसं शिजले ते आपलं कारलं. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे याला. वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे बघा मी. बघा अशा प्रकारे आता आपलं कारलं शिजून तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून सांगा कारलं कसं तयार झालेलं आहे ते. तुम्ही नक्की ट्राय करून सांगा कारलं कसं तयार झालेलं आहे ते. माझ्या व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.